साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करायचं आहे. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे तुळजाभवानी, राजमाता मातेचा उमासाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी मानाचा मुद्रा करून मी माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो आहे. खरं तर आपल्या सर्वांना माहित आहेच की आजचा हा सुवर्ण दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पाडतो. आजचा हा उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस आपल्या नशिबात यावा म्हणून ज्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, इतिहासकारांनी, महात्म्यांनी या देशाकरिता बलिदान दिलं त्या सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. खरं तर भारताच्या एकंदरीत जलघाटीमध्ये, भारताच्या स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या मातीची ही ताकद आणि ओळख आहे. याच महाराष्ट्राच्या भूमीला देवदेवतांची भूमी, साधू संतांची भूमी, इतिहासकारांची भूमी, क्रांतिकारकांची भूमी, विचारवंतांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखलं जातं. याच महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची भूमी म्हणून ओळखलं जातं. आणि याच स्वराज्याच्या भूमीमध्ये, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझा जन्म झाला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. खरं तर आपल्या देशाला मानवतावादी देश म्हणून ओळखलं जातं, परंतु या देशामध्ये ज्या वेळेला मानवतेला काळीमा बसणाऱ्या घटना घडतात त्यावेळेला मन शून्य झाल्याशिवाय राहत नाही. आताच गेल्या महिन्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली. आपल्या नजीकच्या या गुरांमध्ये आपल्या एका भगिनीवरती बलात्कार करून तिचा छिन्न विछिन्न अवस्थेमधील मृतदेह हा रस्त्यावरती फेकून देण्यात आला. आपल्या बदलापूरमध्ये एका अल्पवयीन शाळेतील मुलीवरती अतिप्रसंग करण्यात आला. आणि यासारख्या असंख्य घटना घडत आहेत. 3-4 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा अतिप्रसंग केला जातो आणि ही घटना जेव्हा आपल्या कानावरती येते त्यावेळेला माणूस म्हणून आपण किती विकृत आहोत, माणूस म्हणून आपण किती काच्या बाजूला गेला आहोत त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गांधीच्या पाटलाने ज्या वेळेस शेतकऱ्याच्या पोळीच्या पदराला हात घातला आणि ही बातमी जेव्हा छत्रपतीच्या कानावरती पडली त्यांचे हातपाय कलम करणारे छत्रपती शासन कुठे आणि आताचे शासन कुठे याचा एकदा विचार करणं फार गरजेचं आहे. गुन्हा करणारा गुन्हेगार हा सुरक्षित आणि न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरणाऱ्यांना लाठीकाठीने मारहाण केली जाते, त्यांच्या बळगड्या पडल्या जातात. हे वास्तव आपण कधी नाकारू शकत नाही. कधी कधी असं वाटतं की हा देश श्रीमंतांच्या आणि राजकारण्यांच्या हवाली झाला आहे काय, कारण या देशामध्ये जगतील तर हे दोघेच. तुम्ही आम्ही जगलो काय आणि मेलो काय याचं सुख सोय यांना कधीच नाही आहे. आपण असं कधी ऐकलंय का त्यांच्यातील एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नाही असं कधी आपण ऐकलंय का? वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या असं आपण कधी ऐकलं आहे का? यांच्यातील एखाद्या मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं नाही असं आपण कधी ऐकलंय का? यांच्यातील एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या घरामध्ये किंवा दुसऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतो आहे असं आपण कधी ऐकलंय का? यांच्यातील एखादा तरुण देश सेवेसाठी, देश रक्षणार्थ सीमेवरती तैनात आहे असं आपण कधी ऐकलंय का? नाही ना. या सर्वांना आपण मोठं करत आहोत. या देशाचा जर मूळ पायाभर असेल तर आम्ही सर्वजण, सामान्य जनता, गरीब जनता या देशाचा मुख्य पाया आहे हे मला या ठिकाणी आज नमूद करावं असं वाटतं. आज आपल्या सर्वांना जाती धर्मामध्ये वाटलं गेलंय. या जातीमध्ये बळी न पडता आपल्या सर्वांची एकच जात आणि ती म्हणजे भारतीय. आपण सर्वजण या भारत मातेच्या उद्धाराकरिता, या भारत मातेच्या विकासाकरिता, या भारत मातेच्या रक्षणाकरिता आपण सर्वांनी एकत्र येऊया. आपण सर्वांनी मला 2 शब्द मनामध्ये व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. जाता जाता 1-2 ओळी. जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. कई मरते हैं पैसों में लिपट कर, कई मरते हैं पैसों में लिपट कर, कई मरते हैं सोने में सिमट कर, कई मरते हैं पैसों में लिपट कर, कई मरते हैं सोने में सिमट कर, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कपन नहीं होता, तिरंगे से खूबसूरत कोई कपन नहीं होता.